मुंबईत डेंग्यू, टीबी आणि कॉलराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. प्रज्ञा फाउंडेशनतर्फे सादर करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. प्रजा फाउंडेशननं मुंबईकरांच्या आरोग्याविषयी सादर केलेल्या अहवालानं अनेक बाबींवर प्रकाश टाकलाय. आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एमसीजीएम डिस्पेन्सरी, राज्य सरकारचे दवाखाने आणि सरकारी रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीवर नजर टाकूया. 2012-2013 मध्ये डेंग्यूचं प्रमाण 4,867 पर्यंत वाढलं आहे. हे प्रमाण 2008-2009 मध्ये खूपच कमी म्हणजे 682 इतकं होतं. गेल्या वर्षी मुंबईत टीबीचे 36,417 रुग्ण आढळले होते. त्यापैकी 6,931 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2012-2013 मध्ये कॉलरामुळे 9 मृत्यू झाले, तर 2011-2012 मध्ये त्यांची संख्या 3 इतकी होती. ट्युबरक्युलोसिस, मलेरिया, डेंग्यू, आता हे जे आजार जे आहेत ते आता समहाऊ लाईक ट्युबरक्युलोसिस तर टॉप मोस्ट प्रायोरिटीवर आहे. आपल्या मुंबईमध्ये साधारणतः जे ऑन अन एव्हरेज पर वर्षाला 80 ते 90,000 लोक मृत्युमुखी पडतात. त्याच्यातले 10% हे टीबीच्या कारणाने मृत्युमुखी पडतात. वातावरणात होणारा बदल आणि वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांचं आरोग्य बिघडतंय, तेव्हा प्रशासनानं यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह गंधाली धोत्रे, नवकुडकर, साम टीव्ही, मुंबई.